श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 25 जानेवारी. आजचे बोधवचन. भगवंताचे अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. श्रीराम. माणूस आणि पशु यांच्या जीवनात फरक आहे. माणूस जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, आपल्या कुवतीनुसार प्रयत्न करतो, प्रगती करतो, काय करायचं हे ठरवून कृती करतो. भावी आयुष्याचं स्वप्न पाहण्याचं कसब माणसात आहे. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा तो प्रयत्न करतो. स्वप्न लहान असेल किंवा मोठं असेल, पण ते असतं. आधी मनात विचार जन्म घेतो, त्यानुसार आचार घडतो. शिवाजीने आधी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यानुसार जन्मभर कृती केली. मूर्तिकार दगड शोधतो, कोणती मूर्ती घडवायची हे ठरवतो आणि छिन्नी हातोडा वापरून मूर्ती तयार करवतो. गायक तारा जुळवतो, त्यात आपला स्वर लावून लय सांभाळत कलेचा आविष्कार करतो. तसं माणसानं ध्येय ठरवून नीतिधर्माचं पालन आणि प्रयत्न या 2 तीरांचं बंधन पाळलं तर जीवनात यश मिळेल. सागरात गर्द काळोखात खलाशाला ध्रुवतारा मार्गदर्शन करतो. एकच तारा लुकलुकणारा आणि सभोवती अंधार असला तरी मार्ग सापडतो. माणसाने भव्य स्वप्न कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यशापयशाचा विचार नको. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. सागराकडे पाहून म्हणता आलं पाहिजे की अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत आशा किनारा तुला पामराला. ध्येय समोर असेल तर आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा सगळ्या सुप्त शक्ती जागृत होऊन एका दिशेने धावू लागतात. स्वातंत्र्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून कित्येकांनी हौतात्म्य पत्करलं. दिशा हवी, क्षेत्र कोणतंही असो. साहित्य, संगीत, कला न जाते, लांगुल शृंगाविण की पशुते. ऐहिक जीवनात यशस्वी जीवनासाठी ध्येय हवे, तसं परमार्थ जीवनातही ध्येय हवे. म्हणून महाराज म्हणतात, भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय हवं. म्हणजे आपण मनाने निरंतर भगवंताच्या स्मरणात राहायला हवं. शरीराने प्रपंचात राहावे, प्रपंच सोडायची जरूर नाही. हाताने प्रपंचातलं कर्तव्य करायलाच हवं, अन्यथा आपली शरीर यात्रा पण चालणार नाही. प्रपंचात अनुसंधान कसं साधायचं हे संतांनी आपल्याला शिकवलंय. कबीराने शेले विणत रामनाम घेतले. सावता माळी होता, चोखा बंका हे महार होते, सजन कसाई होता, जनी दासी होती, गोरा कुंभार होता, नामदेव शिंपी, तर ज्ञानदेवादी भावंडे संन्याशाची मुलं होती. प्रापंचिक हाल अपेष्टा आनंदाने सोसून या संतांनी अनुसंधान साधले. प्रारब्धाचे भोग देहाचे असतात. मन हे आत्मोद्धारासाठी एकाग्र झाले तर शरीराची साथ त्याला मिळतेच मिळते. जीवनाला शिस्त लागते. पापाचरण घडणार नाही. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा
अशी वृत्ती बनते. नीतिधर्माचं आचरण घडतं. वाणीत गोडवा येतो. दृष्टी प्रेमळ बनते. स्पर्शात माया भावते. आपपर भाव जातो. वृत्ती विशाल होते. चराचरात ईश्वरी भाव प्रत्ययाला येतो. तोच ईश्वर माझ्याही अंतःकरणात प्रत्ययाला येतो. सगळं जीवन मंगलमय बनतं. संत आपल्याला अनुसंधान शिकवतात. नामदेवांच्या प्रमाणे आपल्यालाही म्हणता आलं पाहिजे, झाडू संतांचे मार्ग, आडरानी भरले जग. आडरानात अडकलेल्या जगाला प्रकाशासाठी ज्ञानदीप लावू जगी, असंही नामदेव म्हणतात. म्हणून भगवंताचं अनुसंधान हाच तो ज्ञानदीप, हेच आपले ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या प्रापंचिक गोष्टी आपण करू. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.